कळमेश्वर शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गेल्या 8 ते 10 दिवसांपासून नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। अनेक प्रभागांमध्ये नळांना पाणीच आले नसल्याने नागरिकांचा संयम आता सुटत चालला असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। प्रमुख मुद्दे पाण्यासाठी भटकंती। गेल्या आठवड्याभरापेक्षा जास्त काळापासून पाणीपुरवठा खंडित झाल्याने गृहिणींचे अतोनात हाल होत आहेत। पिण्याच्या पाण्यासोबतच दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी नागरिकांना खासगी टँकर किंवा विहिरींचा आसरा घ्यावा लागत आहे। पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना नाईलाजास्तव महागड्या दराने खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे। प्रशासनाचे दुर्लक्ष। 8 ते 10 दिवस पाणी न येणे ही गंभीर बाब आहे। वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन केवळ तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत आहे, असा संतप्त आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे। नागरिकांचा इशारा, जर पुढील 24 तासात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर संतप्त नागरिक नगरपालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत। प्रशासनाने एसी केबिनमधून बाहेर पडून जनतेची तहान भागवावी अशी मागणी जोर धरत आहे। सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम, कळमेश्वर। तिथे आपण हे स्लोगन बघत असतो की जल ही जीवन, पण जर जलाचीच टंचाई जर आपल्याला भासत असेल तर जीवनाचं काय? नमस्कार, मी आहे तुमचा युवा पत्रकार रुपेश युवराज मेश्राम। आपल्या सर्वांचं स्वागत करतोय सिटी इंडिया न्यूज मध्ये। आज आपल्या समोर आपण इथे आलेले आहोत नगर परिषद कळमेश्वर इथे। इथली एक गंभीर समस्या जे नागरिकांनी व्यक्त केलेली आहे की 8 दिवसापासनं एकही नळाला पाणी आलेलं नाही आहे। जर नळाला पाणी आलेलं नाही, पाणी आम्हाला मिळत नाही आहे। रोजची आपणच म्हणतो पाणी हे जल हे जीवन आहे, पण जर जलच नसेल मग जीवन संकटात आल्याशिवाय राहणार नाही। तर आपण बघून घेणार आहोत व इथल्या अभियंता पाणी पुरवठा विभागाशी संपर्क करणार आहोत व तिथे खरंच या 2 दिवसामध्ये कधीपर्यंत लोकांच्या नागरिकांच्या नळाला पाणी येतं हे बघणार आहोत। तर चला, आणि मिळालं नाही। एक असं किती दिवस झाले की तुमच्या पाण्याचा त्रास हा सुरू आहे? थोडक्यात सांगा। 8 दिवसापासून सुरू आहे आमचा हा पाण्याचा त्रास, आणि आज पहिल्यांदाच आमच्या लाईन मध्ये टँकर आला। ते आम्हाला एक गुंड मिळाला, 2 गुंड, आणि टँकर वापस गेला। 8 दिवसामध्ये मग तुम्ही कधी तक्रार किंवा मागणी वगैरे केली नाही का? चालूच आहे आमच्या तक्रारी मागण्या, पण